नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण डिस्कस करणार आहोत. तो विषय म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर अर्थात औषध निरीक्षकांची जाहिरात नेमकी येणार कधी आहे? या पदासाठी पात्रता काय, अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप कसं असतं? या तीनही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. तेव्हा पुढची 5 ते 7 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की औषध निरीक्षकांची जाहिरात येणार कधी? कालच्याच सकाळ वृत्तपत्राने बातमी दिलेली आहे. या 15 दिवसामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा या औषध निरीक्षकांच्या अनुषंगाने पेपरला बातम्या आलेल्या आहेत. कारण पदं रिक्त आहेत आणि मागच्या 3-4 वर्षापासून ही पदं भरण्यासाठी कुठलीही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा आता खूप महत्त्वाचा आहे. वृत्तपत्रामध्ये नेमकी बातमी काय आहे ते आपण समजून घेऊया आणि त्यानंतर मग नेमकी जाहिरात कधी येऊ शकते यावरती मी तुमच्याशी बोलतो. बघा, औषध निरीक्षकांची जाहिरात केव्हा? 3 वर्ष प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलाय प्रश्न. राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरातच गेल्या 3 वर्षापासून आली नसल्याने प्रतीक्षा कधी संपणार असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आता ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये एमपीएससीने ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. पण या जाहिरातीमध्ये 3 वर्षांचा अनुभव पण टाकण्यात आला होता. ज्यांना 3 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे असेच लोक इथे फॉर्म भरू शकत होते. मग विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि मग एमपीएससीने ही जाहिरातच रद्द केली आणि एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये या पदासाठी जो अनुभव लागत होता तो अनुभवाची अट रद्द करण्यात आली. म्हणजे आता अनुभव लागणार नाही, पण ही परीक्षा पण रद्द झाली. मग 2021च्या नंतर ही परीक्षेची ऍडच आली नाही आतापर्यंत, लक्षात घ्या. त्यानंतर एफडीएने मागील महिन्यात 109 पदांसाठी आयोगाला मागणीपत्र पाठवले. जाहिरात मात्र अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे संयमाचा अंत पाहिला जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत. आता हे जे एफडीआय डिपार्टमेंट आहे, अन्न व औषध प्रशासन विभाग, या विभागाने 109 जागांचं मागणीपत्र अर्थात ड्रग इन्स्पेक्टरच्या 109 जागांचं मागणीपत्र एमपीएससीला दिलेलं आहे. आता हे मागणीपत्र एमपीएससीला देऊन सुद्धा एमपीएससीने अजून जाहिरात काढलेली नाही, हेही लक्षात घ्या. आता पुढे काय म्हटलंय, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता अनेक मुद्दे समोर आले आहेत. एफडीए मध्ये औषध निरीक्षकाची 200 पदं मंजूर आहेत. आता एकूण मंजूर पदं किती आहेत? 200 पदं मंजूर आहेत. आणि या आता सध्याचा विचार केला तर सध्या फक्त 48च इन्स्पेक्टर काम करतायत, लक्षात घ्या. म्हणजे जवळपास 152 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. रिक्त पदांची संख्या आहे 152. त्यातच ह्या 152 रिक्त पदांपैकी फक्त 109 पदांचंच मागणीपत्र आयोगाला गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे, त्यामुळे राज्यात औषध निरीक्षकाच्या दृष्टीने कार्यक्षमता बरीच घटली आहे. संशयास्पद औषध निर्मिती व विक्री फोफवण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरकार आणि आयोगाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. मग आता आयोगाला हे 109 जागांचं मागणीपत्र जाऊन सुद्धा आयोगाची ऍक्शन का नाही झाली, जाहिरात का नाही आली? तर काही लोकांशी बोलल्यानंतर असंही समोर येत आहे की आयोग 109 पदांच्या ऐवजी संपूर्ण ह्या 152 पदांसाठी जाहिरात काढू शकते, असंही एक चर्चा आहे. मग आता महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी पहिली घोषणा केली ती म्हणजे राज्यामध्ये ह्या नवीन वर्षात 50,000 जागा भरायच्या आहेत. आणि ज्या विभागामध्ये जास्त जागा रिक्त आहेत आणि ज्या विभागामध्ये तातडीनं मनुष्यबळाची आवश्यकता आहे अशा विभागात प्राधान्यानं भरती केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हटलेत. आणि आता प्रत्येक विभागाच्या मागणीपत्र मागवण्याचं काम चालू आहे, बिंदू नामावली तयार करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे याही विभागामध्ये तातडीनं भरती करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया चालू आहे. तेव्हा पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये एमपीएससीच्या मार्फत या औषध निरीक्षक पदाची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. तुमची आता प्रतीक्षा संपणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असाल तर आणखी एक महिनाभर, साधारणतः 15 दिवस ते महिनाभर आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. एमपीएससीच्या मार्फत लवकरच ऍड प्रसिद्ध केली जाईल. आता एक विद्यार्थिनीची प्रतिक्रिया सुद्धा इथे आलेली आहे. भाग्यश्री गायकवाड, 3 वर्ष जाहिरातीची वाट बघत परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. गावापासून दूर शहरात राहून अभ्यास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. वाढत्या वयामुळे लग्नबंधनात अडकण्याचा दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी. आता ही एक विद्यार्थिनीची भावना असली तरी ही प्रातिनिधिक भावना आहे. सगळ्या विद्यार्थ्यांच्या ह्याच आणि अशाच भावना आहेत, हे लक्षात घ्या. आता जे संचालक आहेत महाराष्ट्र फार्मसी फोरमचे, ते म्हणतात की नोव्हेंबर 2021 पासून ही प्रक्रिया रखडली आहे. आयोगाला मागणीपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. त्यामुळे पात्र उमेदवारांना संधी मिळू शकेल.
आता इथे हे सुद्धा हेच म्हणतात आदित्य वागरे की लवकरच आयोगाने जाहिरात प्रसिद्ध करावी. ठीक आहे, 109 जागा तर 100% आहेच, पण कदाचित ज्या टोटल जागा आहेत 152 सध्या रिक्त, तर त्या टोटल 152 पदांसाठी सुद्धा जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता पात्रता, कोण ही परीक्षा देऊ शकतो औषध निरीक्षकाची? तर शैक्षणिक अर्हता काय बघा, पॉझेस अ डिग्री इन फार्मसी, ज्यांची फार्मसीमध्ये डिग्री झालेली आहे अशी मुलं हा फॉर्म भरू शकतात, किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी याच्यात डिग्री असेल तरी पण चालणार आहे, किंवा मायक्रोबायोलॉजी फ्रॉम अ युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश इन इंडिया बाय लॉ. ठीक आहे, हे पण चालणार आहे. खूप चांगली संधी आहे, तुम्हाला डायरेक्ट ड्रग्स इन्स्पेक्टरच्या पदावरती काम करता येतं. तेव्हा ह्या परीक्षेला कॉम्पिटिशन पण खूप कमी असतं, कारण लिमिटेड मुलं इथे फॉर्म भरतात, हे लक्षात घ्या. आता वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 38 वर्षापर्यंत जो आहे तो फॉर्म भरू शकता. ओपन सोडून बाकी सगळ्यांना 43 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो, त्यामुळे वयाची काही प्रॉब्लेम नाही. आता परीक्षा पद्धत, नेमकी एक्झाम कशी असते ह्या पदाची, तर बघा, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट ब. आता ह्या परीक्षेला 200 मार्कांची तुम्हाला लेखी परीक्षा आहे आणि 50 मार्कांची तुम्हाला आहे मुलाखत. आता यामध्ये प्रश्न संख्या किती आहेत तर लक्षात घ्या, 100 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे 200 मार्कांसाठी. पेपर सोडवायला तुम्हाला 1 तास वेळ मिळतो. दर्जा, प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो पदवीच्या लेवलचा आहे. प्रश्न तुम्हाला फक्त इंग्रजी माध्यमातच विचारले जातात, हे लक्षात घ्या. आणि पेपरचा जे पॅटर्न आहे तो कसा आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे एक प्रश्न आणि 4 पर्याय आहे, योग्य पर्याय आपल्याला गोल करायचा आहे, लक्षात घ्या. प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील, म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी लागू आहे. आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर 50 मार्कांची परत आपली काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. अशा पद्धतीने 200 अधिक 50 250 मार्कांची ही परीक्षा आपली असणार आहे. यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय काय आहे तर लक्षात घ्या. आता अभ्यासक्रम जो आहे तो आता ही संपूर्ण अभ्यासक्रमाची जी PDF आहे ती तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध होईल. टेलिग्राम ग्रुप एकदा चेक करा, त्याच्यावर तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. तर बघा, फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी हा आहे तुमचा पहिला विषय. त्यानंतर पुढचा विषय आहे मायक्रोबायोलॉजी आहे. त्याच्यामधले उपघटक मी वाचत नाही, फक्त हेडिंग तुम्हाला सांगतो काय काय आहे सिलेबसमध्ये. त्यानंतर बायोकेमिस्ट्री आहे, केमिस्ट्री ऑफ ड्रग्स आहे आणि फार्मास्युटिकल्स आहे. त्यानंतर जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स किंवा मेडिसिन फील्ड, आणि मग हे याच्या संदर्भात काही कायदे पण आहेत त्याच्यामध्ये, तर हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि इंटेलिजन्स टेस्ट पण आपली असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, क्वेश्चन विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. ठीक आहे, थोडक्यात बुद्धिमापन चाचणी आपण ज्याला म्हणतो ती ही टेस्ट आहे. आता या पदासाठी ड्रग्ज इन्स्पेक्टरसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला एक बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे. या बॅचमध्ये हा जो सिलेबस मी तुम्हाला सांगितला, जो परीक्षेला सिलेबस दिलाय आयोगाने, हा संपूर्ण सिलेबस अत्यंत डिटेलमध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक आहेत त्यांच्यामार्फत शिकवला जाईल. ही बॅच तुम्हाला उपलब्ध होईल. या बॅचचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या तुमच्या या परीक्षेमध्ये खूप चांगला फायदा होईल. तेव्हा ही बॅच लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देतोय. व विद्यार्थी मित्रांनो, या ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेसंदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेतली. जाहिरात येत्या महिनाभरात कधीही प्रकाशित होऊ शकते, त्या संदर्भात खूप जोरदार पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला होता. संबंधित जे या विभागाचे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ साहेब यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही पदभरती करत आहोत, लवकरच पदांची भरती करणार आहोत. त्यामुळे विधानसभेत उत्तर दिलं गेलंय, प्रक्रिया चालू आहे. तेव्हा ह्या महिनाभरात कधीही जाहिरात येऊ शकते. तेव्हा आता आपल्याला जास्त वाट बघायची नाहीये. परीक्षा जाहिरात येते, अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. खूप चांगली संधी आहे. इग्नाइट अकॅडमीची बॅच लवकरच उपलब्ध होत आहे. तुम्ही जर वेगवेगळ्या इतर सरळ सेवा परीक्षांची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची आपली ही सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचमध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क साधायचा आहे
आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.